दरम्यान हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून आता विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी विशेष विमानाचा खर्च हा महाराष्ट्र सरकार उचलणार आहे। त्यामुळे आता सरकारने वेगाने पावलं टाकलेली आहेत। महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या दृष्टीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येते आहे। तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा निष्पाप बळी गेलाय। मृतांमध्ये डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईमध्ये विशेष विमानाने आणण्यात आले। तिन्ही मावस भावांच्या पार्थिव हे डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आणि नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। पनवेलचे दिलीप देसले यांचंही पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे। दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यूमुळे खांदा कॉलनीत शोककळा पसरली आहे। पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल होणार आहे। तर 4 तारखेला घोडगे या राहत्या घरी त्यांचा 13व्याचा कार्यक्रम होईल। शोकसभेसंदर्भात सन्माननीय आमदार आपले मार्गदर्शक प्रशांतजी ठाकूर साहेब आपल्याला या ठिकाणी तर पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात पुण्याच्या 2 मित्रांनी आपला जीव गमावलाय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे काश्मीरला सहलीसाठी गेले होते, पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून दोघांवर गोळ्या झाडल्या आहेत। धक्कादायक हे आहे की त्यांच्या कुटुंबियांसमोरच हे सगळं घडलंय। पाहूया। अरे नहीं हम लोग फौज है। हम लोग बैठो हम लोग फौज है। बैठो चलो। नाही, माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना, पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत। माझा लाडका मावशी चांगला आहे, बरं आहे का मावशी, बरं आहे का मावशी म्हणायचं, कशाला बसता उन्हातानात तुम्ही म्हणायची, अशी आम्हाला लई चांगलं बोलायची। लहानपणीपासूनचे 2 अतिशय जिवलग मित्र, पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणारे संतोष जगदाळे आणि रास्ता पेठेत राहणारे कौस्तुभ गणबोटे सहकुटुंब जम्मू काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले। मात्र पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात या 2 मित्रांनी जीव गमावलाय। त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती। तर दुःखद असं की माझे ते दीर ते नाही येत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत। अतिरेक्यांनी केलेला गोळीबार ऐकून व्यावसायिक असलेले संतोष जगदाळे, पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी यांनी जवळच्या तंबूत आसरा घेतला। मात्र जिहादी अतिरेकी तिथं पोहोचले आणि आसावरी जगदाळे यांच्या समोरच तंबूतून त्यांच्या वडिलांना आणि गणबोटेंना बाहेर नेलं। मुस्लिम आहात का हे विचारलं, नाव आणि धर्म विचारला, कलमा म्हणायला सांगितला आणि नंतर क्रूरपणे गोळ्या झाडून ठार केलं। नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये तिच्यावर, एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे। पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही होत, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार। सोसायटीतील सहकाऱ्यांनी जगदाळेंच्या मनमोकळ्या स्वभावाच्या आठवणी जागवल्यात। या दहशतवादी हल्ल्यात जे आमचं रहिवासी किंवा आमचं जवळचा मित्र गेला, आम्हाला खूप दुःख झालेलं आहे। पण अशा गोष्टी घडायला नाही पाहिजेत। हे सरकारने याच्यावर काहीतरी बंदोबस्त, अतिरेकीवर काहीतरी पावलं उचलून कठोर कारवाई करायला पाहिजे। जगदाळेंसारखीच अवस्था कौस्तुभ गणबोटेंच्या घरी आहे। त्यांच्या काकूंना भावना रोखणं कठीण जात होतं। सगळं मिळून सगळं राहतो, असं काही नाही प्रत्येक। आणि फरसांचे लोक तरी एवढे त्याचं कस्टमर झालेत ना की विचारायला नको। कुठंही जरी असले तरी ते गणबोटे म्हणले की कुणी कुठं आणून सोडतं त्यांना। लाडका पुतण्या भॅड हल्ल्या माझा लाडका
काही वर्षांपूर्वी कौस्तुभ यांच्या मुलाचं लग्न झाल्यावर ते पुण्यातील कोंढवा भागात राहायला गेले होते. काही दिवसांपूर्वीच ते आजोबा झाले होते. फरसाणच्या व्यवसायामुळे त्यांचं नेटवर्क सुद्धा चांगलं होतं. त्यांच्या शेजारच्यांचं दुःख त्यांच्या शब्दात उतरत होतं. रात्री असं झालंय म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणले आमचा मुलगा गेलाय, बघू म्हणले, पण फोन आलाय चांगले म्हणून. पण आता बातम्यामध्ये आम्ही कळले की ते गेले म्हणून गणगोटे. आता घरी कोण कोण आहे गणपती? त्यांची सुनबाई आणि बाळे छोटं आणि नातेवाईक हे दोघं तिघं, त्यांच्या बहिणी विणी. हो, काय कसे होते ते स्वभावाला त्यांचं? छान, खूप छान. आमच्याशी नेहमी गप्पा मारायचे, गप्पा बोलायचे, असं तसं, ताई बरं आहे का, ताई बरं आहे का, असं सारखं म्हणायचे. आणि आम्ही काय पण आणायला गेलो की खूप छान बोलायचे ते आमच्या बरोबर. खूप चांगले होते. मला तर लय काय म्हणायचं? मावशी मावशी म्हणायचं. मला लय मावशी चांगला आहे, बरं आहे का मावशी, बरं आहे का मावशी म्हणायचं. कशाला बसता उन्हात तानात तुम्ही म्हणायचे अशी. आम्हाला लय चांगलं बोलायची. पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरला जाऊ, आपल्या आवडत्या मित्रासोबत, आपल्या कुटुंबासोबत काही क्षण विरंगुळ्याचे घालवू, आनंद लुटू, इतकी माफक अपेक्षा ठेवून जगदाळे आणि गणबोटे कुटुंब तिथे गेलं होतं. ना ते आपली जात सोबत घेऊन गेले, ना धर्म, ना पक्ष. पण धर्मांध जिहादी अतिरेक्यांनी मात्र जगदाळे आणि गणबोटेंना धर्म विचारून संपवलं. आयुष्यभर ही जखम घेऊन वावरण्यासाठी मागे सोडला त्यांचा शोकाकुल परिवार. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.